संयुक्त दशावतारी नाटक सादरीकरण ही संकल्पना अगदी वाईट नाही, अगदी चांगली आहे. त्याच्यामुळे चांगला अभ्यास होतो. पण त्याचा विपर्यास काय होतो? एकमेकांचे हेवे दावे काढले जातात. ते हेवे दावे नसून पुराणाच्या आधारावर संस्कृतीनुसार अगदी ते सादरीकरण व्हावं आणि ते लोकांपर्यंत पोचवावं आणि जेणेकरून लोकांना ते समजलं तर त्याचा फायदा होतो. हेवे दावे करून संयुक्त नाटक, त्याला संयुक्त नाटक म्हणत नाही. संयुक्त नाटक का म्हटलं गेलं? तर निवडक कलाकारांच्या एकजुटीने जे कथानक सादरीकरण केलं जातं त्याला संयुक्त नाटक म्हटलं जातं, असा माझा वैयक्तिक मत. पण त्याचा विपर्यास होऊ नये. संयुक्त नाटक चांगलं, त्याच्यामुळे आत्ताच्या कलाकारात अगदी त्याच्यात सुधारणा, अगदी अभ्यास होतो. कारण संयुक्त म्हटल्यानंतर आता त्याला दर्जा आलेला आहे. संयुक्त म्हटल्यानंतर रंगमंचावर उभं राहायचं म्हटल्यानंतर त्या भूमिकेचा अभ्यास असायला हवा. सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्या भूमिकेचा अभ्यास असायला हवा, तरच त्या संयुक्त नाटकाला उभं राहायचं, असं एक दर्जा आलेला आहे. बरोबर. मग तो दर्जा सांभाळूनच लोकांना संस्कृती जपून सांगायला. हेवे दावे काढणं हे अगदी साफ चुकीचं आहे, त्याच्यात आम्ही सहमत नाही. पण संयुक्त नाटक चांगलं, त्यामुळे प्रेक्षकांनाही काहीतरी नवीन शिकायला मिळतं. बरोबर.